आणखीन याच्यावरती इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपण पाहतोय. प्रॉब्लेम नंबर 3 पाहणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वरती दोन प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. आपण 12 मार्क्सची प्रिपरेशन करत आहोत. पहा, सुरुवात करूया. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ एएससी कॉलेज ऑफ कॉमर्स रामानंद नगर फॉर द इयर एंडिंग 31 March 2025 and balance sheet and additional information, prepare income and expenditure account for the year ended 31 March 2025 and balance sheet as on that date. ते काय म्हणतायत आपल्याला, की पुढे तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे एएससी कॉलेज ऑफ कॉमर्स रामानंद नगर 31 March 2025 अखेरचा, आणि काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. त्याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा म्हणतात 31 March 2025 अँड बॅलन्स शीट ज्या दिवसाची त्याच दिवसाची बॅलन्स शीट आपल्याला प्रेझेंट करावी लागेल. पाहूया. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स घेणार नाही आपण, आणि कॅश ॲट बँकचा ओपनिंग बॅलन्स घेणार नाही. लाईफ मेंबरशिप फीस दिलेली आहे 20,500. जर इन्फॉर्मेशन दिलेली असेल तरच आपण त्याला कन्सिडर करू, जी काही माहिती दिलेली असेल त्यानुसार. अदरवाईज हे कॅपिटल रिसिप्ट आहेत आणि कॅपिटल रिसिप्ट लायबिलिटी साईडला जातात. डोनेशन्स संदर्भात काही सांगितलेलं नसेल तर ते इन्कम साईडला घेऊ. ट्युशन फीज आपली इन्कम आहेत, टर्म फीज इन्कम आहेत आणि ऍडमिशन फीज देखील इन्कम आहेत. नेक्स्ट सॅलरीज एक्सपेंडिचरला जातील, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचरला जातील, बुक्स जे परचेस केलेले आहेत ते असेट आहेत, फर्निचर असेट आहे, स्टेशनरीवरती झालेला खर्च एक्सपेंडिचर आहेत, फिक्स्ड डिपॉझिट जे केलेले आहेत 2 लाख रुपये जे असेट आहेत, कॅश इन हँड असेट आहे आणि कॅश ॲट बँक क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला शो करू. ऍडिशनल इन्फॉर्मेशन फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. ओके, आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. ओके, डन. ओपनिंग म्हणजे कोणती डेट असणार आहे? 1 एप्रिल 2024 चा बॅलन्स दिला आहे आणि 31 मार्च 2025 चा बॅलन्स देखील दिलेला आहे. ओके, ठीक आहे, चालेल. बिल्डिंग फंड ओपनिंग बॅलन्स दिलाय, क्लोजिंग बॅलन्स आपल्याला शोधायचा आहे. फिक्स्ड डिपॉझिट्सचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग शोधावं लागेल. कॅपिटल फंड ओपनिंग दिलेला आहे, क्लोजिंग शोधावं लागेल. 50% ऑफ डोनेशन्स आर रिसिव्ह फॉर बिल्डिंग फंड म्हणलेला आहे. बिल्डिंग फंडला टिकमार्क करून घ्या. फर्निचरला 2 टिकमार्क होणार आहे. ओके, डोनेशन्सला एक टिकमार्क करून घ्या रिसिप्ट साईडला. लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज म्हणतायत, लाईफ मेंबरशिप फीजला टिकमार्क करा. ट्युशन फीज इन्क्लुड्स ₹12,000 रिसिव्ड फॉर द लास्ट इयर. ट्युशन फीज मध्ये इन्क्लूड झाले 2,000 रुपये जे लास्ट इयरसाठी रिसिव्ड झालेत. त्यामुळे आपल्याला ट्युशन फीजला एक टिकमार्क करावी लागेल. आउटस्टँडिंग ट्युशन फीज करंट इयरची किती आहे? 4,200. आणखीन एक टिकमार्क करावी लागेल ट्युशन फीजला. ठीक आहे. पहिल्यांदा हे जे ओपनिंग बॅलन्सेस दिलेत असेट्सचे, आपण ते असेट्स अँड लायबिलिटीज ते लिहून घेऊया. फर्निचर शो करायचं आहे आपल्याला. असेट साईडला शो करतोय मी फर्निचर. जो ओपनिंग बॅलन्स त्यांनी दिलेला आहे 40,000, तो इथं मी घेतलेला आहे. नेक्स्ट वन, बिल्डिंग फंड आपली लायबिलिटी आहे. बिल्डिंग फंड लायबिलिटी साईडला शो करून घ्या. 1,50,000 फंड क्रिएट केलेला आहे. फंड्स आर दी लायबिलिटीज. फिक्स्ड डिपॉझिट्स असेट्स आहेत ते असेट साईडला शो करून घ्या. 1,60,000 रुपीजचे फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत. इनरलाच घेतलेत मी, कारण सांगेन पुढे. कॅपिटल फंड 1,20,750. कॅपिटल फंड 1,20,750 दिलेला आहे. ओके, डन. यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स येणार नाहीत. लाईफ मेंबरशिप फीज मी शो करणार आहे. पहिल्यांदा शो करताना इन्कम साईडला बाय लाईफ मेंबरशिप फीज शो करताना इन्कमला करेन. अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला त्यांनी 20,500, आणि त्याची ट्रीटमेंट नंतर करेन. ऍडजस्टमेंट जे दिलेले आहे ते बाय. नेक्स्ट डोनेशन्स घेईन 1,00,000 रुपीज, ते देखील इन्कम साईडला शो करणार आहे मी. ओके, डन. यानंतर ट्युशन फीज माहित आहेत आपल्याला, इन्कम साईडला जातील. बाय ट्युशन फीज 1,30,000. ट्युशन फीज वरती
आय थिंक दॅट दोन ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. बाय टर्म फीज घ्यायला विसरू नका. टर्म फीज दिलेले आहे 1,00,000. याच्यावर ऍडजस्टमेंट नाही तर आउटरला शो करा ते. नेक्स्ट ऍडमिशन फीज 40,000 शो करायचे आहेत. ऍडमिशन फीज इन्कम साइडला 40,000 रुपीज. ओके, डन. देन आफ्टर पेमेंट साइडला यायचं आहे आपल्याला. सॅलरीज दिलेल्या आहेत 67,000. डेबिट साइडला लिहून घ्या टू सॅलरीज अकाउंट 67,000. कोणत्याही स्वरूपाची ऍडजस्टमेंट नाहीये. नेक्स्ट वन इलेक्ट्रिसिटी 26,200 टू इलेक्ट्रिसिटी 26,200. नेक्स्ट वन बाय बुक्स. बुक्स मला असेट्सला शो करावे लागतील. अमाऊंट जी दिलेली आहे बुक्सची 41,300. ऍडजस्टमेंट नाही आहे त्याच्यावर परत. नेक्स्ट फर्निचर 45,000 ऍड करावे लागतील. फर्निचरमध्ये अमाऊंट ही ऍडिशनल परचेस केलेले आहेत म्हणून परचेसेस 45,000 प्लस 40,000 85,000 व्हॅल्यू आलेली आहे. नेक्स्ट वन स्टेशनरी 18,300 एक्सपेंडिचर साइडला शो करायचे आहेत. 18,300. ओके, डन. फिक्स्ड डिपॉझिट 2,00,000 चे आहेत. हे ऍडिशनल फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये ऍड करून घ्या. ऍडिशनल किंवा ऍडिशन्स म्हणून 2,00,000 रुपीज आहेत. आय थिंक दॅट येस. ऍड करून अमाऊंट येते 3,60,000. ती टाकून घेतली आपण फिक्स्ड डिपॉझिट्सची. बॅलन्स कॅरी डाऊन दिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स असतो हा. कॅश इन हँड 1,450. कॅश ॲट बँक 50,000. असेट साइडला शो करा. कॅश इन हँड 1,450. कॅश ॲट बँक 50,000. नेक्स्ट वन फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स ही दिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स फर्निचरचा मी आउटरला लिहिणार आहे पहा 75,000. आता ओपनिंग दिले 40,000. त्याच्यामध्ये ऍडिशनल परचेस केलेले 45,000. 85,000 बॅलन्स हा झालेला आहे. पण ते म्हणतात की क्लोजिंगला आमच्याकडे फर्निचर किती रुपयांचं शिल्लक राहिले 75,000. याचा अर्थ इनडायरेक्टली ते आपल्याला सांगत आहेत की डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. डिप्रिसिएशन घ्यावं लागेल. व्हॅल्यू जी कमी झाली दोघांच्या मधला डिफरन्स 85,000 वरून 75,000 व्हॅल्यू होण्यासाठी 10,000 मायनस केले. आणि सेकंड इफेक्ट आपण घेतला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर अकाउंट 10,000 रुपीज. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जाऊया. 50% डोनेशन्स आर रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड म्हटलेला आहे. डोनेशन्स मधून लेस करा 50% फॉर बिल्डिंग फंड. 50% येणार आहेत 50,000. आउटरला शो करा 50,000 आणि बिल्डिंग फंड जो दिसतोय त्याच्यामध्ये ऍड करा 50% डोनेशन्स. जे 50,000 आलेले आहेत ती व्हॅल्यू आता आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे डोनेशन बिल्डिंग फंडची 2,00,000 रुपीज. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. किती कॅपिटलाइज करा सांगितलेलं नाहीत तर फुल एंटायर अमाऊंट कॅपिटलाइज करावी लागेल. कॅपिटलाइज करतो म्हणजे काय करतो आपण लाईफ मेंबरशिप फीज मधून कॅपिटलाइज म्हणून लेस करायचे अमाऊंट 20,500. बॅलन्स काय झाला तो नील दिसेल आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करून घ्यायचे आहेत लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज म्हणून. जे काही कॅपिटलाइज करतील कॅपिटल फंड मध्ये ते ऍड करावे लागतील आपल्याला. अमाऊंट दिलेली आहे 20,500 रुपीज. नेक्स्ट
ऍडजस्टमेंट आहे. ट्युशन फीज मध्ये लास्ट इयर साठी रिसिव्ह झालेले 12,000 आहेत. लास्ट इयरची अमाऊंट काय करतो आपण, लेस करतो. रिसिव्ड फॉर लास्ट इयर 12,000 मायनस करा 1,30,000 मधून. अमाऊंट राहील 1,18,000. सेकंड इफेक्ट याचा घेण्याची आवश्यकता नाही, कारण की हे लास्ट इयर साठीचे आहेत आणि ओपनिंग बॅलन्स आपल्याला आउटस्टँडिंग ट्युशन फीचा वगैरे काही प्रोव्हाइड केलेला नाही. आउटस्टँडिंग ट्युशन फीज करंट इयरचे आउटस्टँडिंग 4,200 आहे. करंट इयर मध्ये ऍड करणार आणि शो करणार मी सेकंड इफेक्ट असेट साइडला. करंट इयर साठी जे ट्युशन फीज येणे आहे ती ऍड करावी लागेल मला आउटस्टँडिंग म्हणून 4,200 1,22,200 व्हॅल्यू येईल. ओके, डन. सेकंड इफेक्ट गोes to the asset side. Outstanding tuition fees 4,200 रुपीज. सर्व इफेक्ट्स आपण घेतलेले आहेत. सर्व हिडन इन्फॉर्मेशन देखील काय काय येऊ शकते ती चेक करून घेतलेली आहे. सर्व ऍडजस्टमेंट, बिल्डिंग फंडची व्हॅल्यू आपण शोधलेली आहे. फिक्स्ड डिपॉझिटची व्हॅल्यू शोधलेली आहे. कॅपिटल फंडचे आता आपल्याला मिळेलच क्लोजिंग बॅलन्स. 50% डोनेशन्स जे फॉर बिल्डिंग फंडसाठी आहेत ते डोनेशन मधून मायनस केले आणि बिल्डिंग फंड मध्ये ऍड केले. लाईफ मेंबरशिप फीज मधून अमाऊंट लेस केली आणि ती कॅपिटलाइज केली म्हणून कॅपिटल फंड मध्ये ऍड केलेली आहे. ट्युशन फीज मध्ये लास्ट इयर साठी रिसिव्ह झालेले 12,000 ते मायनस केलेले आहेत आणि आउटस्टँडिंग ट्युशन फीज करंट इयर साठीचे ऍड करून आपण असेट्सला घेतलेले आहेत. व्यवस्थित पाहायचं आहे स्टुडंट्स. ट्रीटमेंट आपल्याला पहिल्या पहिल्या लक्षात येईल. टोटल येथे ही साईड जास्त 2,70,272 3,12,200 रुपये येईल व्हॅल्यू. ओरली करतो मी 2,72 3,12,200. क्रेडिट साईड मोठी आली की सरप्लस येतो. टू सरप्लस कॅरी डाऊन लिहा. ब्रॅकेटमध्ये टाकाय विसरू नका. एक्सेस ऑफ इन्कम्स ओव्हर एक्सपेंडिचर्स. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपल्याला पाहावी लागेल की फॉर्मॅटिंग करणं आणि प्रॉपर प्रॉपर प्रेझेंटेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. खर्च किती झालाय बघा, 67,26,93. 1,11,500. 1,21,500 आपल्याला वजा करावे लागतील 3,12,200 मधून. 1,21,500 रुपये वजा करावे लागतील. 93, 1,11, 1,21,500. 0,0, 12तून 5 गेले 7. 0, 11तून 2 गेले 9 आणि 2 गेले 1. 1,90,700 रुपये राहत आहेत. हा सरप्लस आला आणि सरप्लस हा कॅपिटल फंड मध्ये काय केला जाईल, ऍड केला जाईल. सरप्लस 1,90,700 रुपये ऍड करून घ्या. 0, 5, 7 आणि 7 14 आणि 5 19. 1, 2 आणि 2 4 आणि 9 13. आणि 2 आणि 1 3. ओके, डन. 3 आणि 2 5,31,950 ने प्रॉब्लेम टॅली होतो. टोटल इथेही करून घ्या. 0 आहे. दुसरी संख्या तर 5 दिसते मला. तिसरी संख्या काउंट करूया. 3 आणि 4 7 आणि 2 9 आले. चौथी संख्या 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 4 11शी. 1 आला. 1 राहिले. 1 आणि 7 8. 8 आणि 7 14 आणि 4 18. 18 आणि 5 23 असे 3 शिल्लक राहिले. 2 2 आणि 3 किती घेतले बघा, 5. 5,31,950 ने प्रॉब्लेम टॅली होतो. इथं आपल्याला टाकावं लागेल ASC कॉलेज, ओके, ऑफ कॉमर्स रामानंद नगर, ऑफ कॉमर्स रामानंद नगर. ओके, डन. या स्वरूपात आपण फॉर्मॅटिंग करून कंप्लीट करायचे आहेत. इफेक्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत. तुमचे जे डाऊट्स येतील ते निश्चित क्लिअर करून घ्या. जास्त अवधी राहिलेला नाही आहे पेपरला.
पूर्ण प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्यानुसारच पेपरमध्ये प्रेझेंटेशन आलं पाहिजे. प्रत्येक ऍडजस्टमेंट पहा, याच्या बेसवरतीच ऍडजस्टमेंट तुम्हाला विचारले जाणार आहेत. थँक्यू व्हेरी मच.